तर चला सामना सुरू होतोय. पंच इशारा करतात गेम ऑन. जितू पाटील स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक ला हनुमान पाटील, गोलंदाज राजू कटे. यास पहिलाच बॉल अतिशय चांगला होता. यावेळेस पहा मिळाला, बॅट पॅड मधून गेला पहिलाच बॉल. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक झेल खाली. चांगला झेल टिपला जातोय आणि पहिलाच धक्का लागतोय तो देसाई टीमला. पहिला धक्का लागला या 0 धावसंख्येवरती. पहा मिळतं आपल्याला गोलंदाज राजू काडे पहिला चेंडू डॉट फेकला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूची लाईन पाहिले तर ऑफ स्टिक वरती ठेवले आणि झेल टिपला गेला पॉइंटच्या दिशेला. हनुमान यावेळेस ड्राईव्ह करायचं होतं आणि एक धाव पहा मिळतं आणखीन. आता मात्र डावकरी आताचा फलंदाज पाहतो टीमचा कॅप्टन बलिराम पाटीलला पाहतोय. यावेळेस ऑफ ड्राईव्ह करायचा होता, ऑफ स्टिक वरती चेंडू ठेवला. चेंडूची लाईन पाहिली तर अतिशय सुरक्षित पाहायला मिळाली. अद्यापर्यंत एकच धाव स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतोय. नो बॉल. यस पंच इशारा केला की एक साईडला जास्त क्षेत्ररक्षक लावल्यात. आता मात्र फ्रीट राजू काडे पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेस स्टॉपेज लागतोय. बराच वेळ चेंडू हवेत, कैलास गोरपेकर झेल खाली आणि झेल टिपलाय, मात्र नो बॉल होता. या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग झाली. बाळू पाटील होता असं कधी कधी बऱ्याच वेळा असं चित्र पाहायला मिळतोय की ज्या वेळेस नो बॉल असतो त्यावेळेस मात्र झेल टिपल्यानंतर चेंडू हातातच ठेवतात. हे चित्र बऱ्याच वेळा पाहिलं आपण. पुन्हा एकदा एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. एकूण धावसंख्या पाहिली तर 3 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. सकाळच्या सत्रामध्ये पाहतोय आपण थोडंसं ड्यू फॅक्टर पाहायला मिळालं. मैदानावरती धावबिंदू जमा झाले होते. थोडंसं काल सुद्धा सांगितलं की सामने 10च्या नंतरच सुरू होतील. यावेळेस एज लागतोय, चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय आणि तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव मिळते ती टीमला. चार धावा स्कोरबोर्डवरती. मगाशी मात्र एक नो बॉल होता, फायदा उठवता आला नाहीये फ्रीडचा. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहा मिळतो कारण लेफ्ट स्टँडर्ड बॅट्समन आहे.
यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, अतिशय चेंडू वेगवान पाहायला मिळाला. षटकाची होती ती. षटक ना जमला. डॉट डॉट बॉल. ओव्हर झाली ओव्हर. यस, 9 असला तरी सुद्धा ओव्हर झालेली आहे. कॅल्क्युलेशन बघा. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती 1, चौथा चेंडू नो बॉल होता, पाचव्या चेंडूवरती 1, सहाव्या चेंडूवरती 1, सातवा चेंडू डॉट. अशा रीतीने 7 चेंडू फेकण्यात आल्यात. एक नो बॉल होता त्याच्यामध्ये. त्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1-4 अशी धावसंख्या वागेश्वर देसाई टीमची आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. इथून मात्र आज 40+ क्रिकेटमध्ये पाहतोय आपण रेग्युलर खेळाडू सुद्धा पाहायला मिळत नाहीयेत. त्यामुळे आता निश्चित या ठिकाणी पार्ट टाइम गोलंदाजांचा वापर करण्यात येईल. कारण आता गोलंदाजीवरती लक्ष्मण गोरपेकरला पाचारण केलं. आज मनोहर भोईर नाहीये, दिलीप नाहीये. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. चेंडू बराच वेळ हवेत होता, मात्र क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहिला आणि तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावची जी संधी आहे यास आणि संधी साधली आहे या ठिकाणी लक्ष्मण गोरपेकरने आणि दुसरा खेळाडू बाद होतोय. दुसरा धक्का लागतोय तो टीम देसाईला. तर फलंदाज बाद झालाय. 5 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागलाय देसाई टीमला. जर विचार केला तर सुरुवात ही थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर 2 विकेट सुद्धा गमावल्यात. गोलंदाज साईनाथ मात्रे आल्यात आता चौथ्या क्रमांकावरती. पाहा मिळतात. स्ट्राईक वरती पाहतोय आपण हनुमान पाटील यांना. लक्ष्मण गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मिळेल तो चौकार. बॅकफुटला गेले, पंच केला आणि पहिला संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय हनुमान पाटील यांच्या बॅटमधून. पहिला चौकार पाहिला आपण. जो पॉइंटला क्षेत्ररक्षक होते त्याच्या मधोमंड चौका पाहायला मिळाला. यावेळेस फटका तर चांगला आहे, मात्र जास्त उंची आणि लांबी सुद्धा तेवढीच प्राप्त होतोय. पॉवर मात्र दाखवली हनुमान पाटील याने आणि हा षटकार.
पहिला षटकार आणि पहिला चौकार सुद्धा हनुमान पाटील यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अतिशय चांगला फलंदाज आहे पोटी प्लसचा. यावेळेस बिग शॉट खेळायचं होतं, चेंडू मात्र बॉडी लागून पाठीमागे जातो आणि तिथे मात्र एकेरी स्वरूपाची धाव पाहा मिळते. अद्याप एक धाव. साई मात्र स्ट्राईक वरती पाहा मिळतोय आपल्याला. धावसंख्या 16. यावेळेला शॉट अंपूल करायचं होतं. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण कैलास गोरपेकर होते तिथे. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार दिला जातोय. यावेळेस ऑन साईडला केलेल्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आलाय, तोपर्यंत या 4 धावा पाहायला मिळतात. आलाय तो आणखीन एक चौकार आणि इथून 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये पाहतोय आपण 20 धावा धावपळकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा होत्या आणि या षटकाचा विचार केला तर तब्बल 16 धावा धावपळकावरती पाहायला मिळाल्या त्या देसाई टीमच्या. वीस धावा स्कोर कार्डवरती पाहिल्या आपण. 2 षटकाच्या सांगत्यानंतर पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये ते धावा पाहायला मिळाल्या. या षटकाचा विचार केला तर 2 चौकार 1 षटकार देसाई टीमच्या बाजूने पाहायला मिळाला आणि त्यामुळेच या 20 रन्स स्कोरबोर्डवरती पाहिल्या गेल्या. पहिला सामना पाहायला मिळतो आपल्याला नारिवली विपक्ष देसाई या 2 टीममध्ये. गोलंदाज पाहतोय राजू काडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. राजू पुन्हा एकदा. यावेळेस ऑफ ड्राय करायचा होता. चेंडू पॉईंटच्या वरून अशोक मस्कर देते आहेत, मात्र चेंडूची उचल फेक करतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण करण्यात आल्यात. 22 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा चांगला फटका डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू वेगाने निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार होता हनुमान पाटील यांच्या बॅटमधून. सायलेन्स करून द्या ना. सव्वीस धावा स्कोरबोर्डवरती पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. यावेळेस पुढे एकदा उंचावरून उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक संतोष काटे झेल खाली आल्यात आणि सुरेखरित्या झेल टिपला जातोय आणि संपतोय तो हनुमान पाटीलचा खेळ. इथे मात्र दुसऱ्या विकेटचं पतन. 26 धावसंख्येवरती दुसरा धक्का लागला. बिग विकेट, ज्या विकेटची तलाश होती कारण चांगली फलंदाजी अद्यापर्यंत हनुमान पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता मात्र 5व्या क्रमांकावरती दिलीप पाटील. साई यावेळेस बॅटचा पेस खोलतोय. चेंडू बराच वेळ हवेत होता मात्र 2 क्षेत्ररक्षकापासून दूर होता. तिथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड थ्रो, अतिशय चांगला थ्रो केला जातोय.
आणि तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे टीमला. दिलीप पाटील यांना पाहतोय आपण 5व्या क्रमांकावरती. एक मोठा फलंदाज आहे या 40+चा. चांगले फटकेबाजी त्याच्या वतीने बऱ्याच सामन्यामध्ये पाहा मिळतोय आपल्याला. तोच खेळाडू आता घरच्या मैदानावरती. पहिलाच बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न, मात्र फटका बराच वेळ हवेत होता. तोपर्यंत इथे एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. चांगली धावसंख्या अद्यापपर्यंत स्कोअर बोर्ड वरती पाहायला मिळते आपल्याला. जरी सुद्धा 3 फलंदाज बाद झाले असले तरी मात्र या तिसऱ्या षटकात चांगली धावसंख्या पाहतो. षडंपूल करायचं होतं. चेंडू बराच वेळ हवेत, मात्र नोमॅन्स लँड्स मध्ये ट्रॅव्हल होतोय. संतोष काटे चेंडूवरती वेगाने आल्यात. तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव मिळते आणि इथून तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय 3 बाद धावसंख्या स्कोअर बोर्ड वरती 29 धावा. शरद पाटील आलेत. 4थं षटक घेऊन 3 षटकांचा खेळ संपला. 29 धावा स्कोअर बोर्डवरती पहा मिळतात. अद्यापर्यंत दोन्ही संघाच्या वतीने चांगलं क्रिकेट पहा मिळालं आहे. साईनाथ स्ट्राईकवरती. पहिलाच बॉल या ठिकाणी पाहतोय आपण आउट साइड ऑफ स्टंपला पिचिंग झालाय, मात्र चेंडूची लाईन चांगली होती. कारण पहिला तर स्लोवर चेंडू फेकला, मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅटच्या रेंजमध्ये हा चेंडू आला नाही आहे, त्यामुळेच त्यांना यावेळेस बराच वेळ चेंडू पाहतो एकदम सरळ गेलात, मात्र तोपर्यंत क्षेत्ररक्षण खराब पाहा मिळाला. 2 क्षेत्ररक्षक होते आणि चेंडू जे गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहा मिळतोय. ते एक चौकार साईनाथ मात्रेच्या बॅट मधून आलाय.
यावेळेस शॉर्ट ऑन पुल केलं जातोय, फटका तर चांगला आहे आणि धावा सुद्धा मिळतील तिथे 6 रन्स स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात आपल्याला. अतिशय चांगला वेट अँड वॉच क्रिकेट खेळ आहे. थोडेसे पोज घेतली, थांबले आणि मगच चेंडूवरती प्रहार केलाय आणि या 6 रन्स. 39 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. आता मात्र इथे पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफड्राईव्ह पाहा मिळतोय. चेंडू मात्र डीप मध्ये आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने आल्या, चेंडूची पिकी केली आहे मात्र 9 सेकंडला डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता आणि डायरेक्ट हिट दिला. पाहावं लागेल, पंचांकडे रेफर केलं जात आहे आणि तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. दोन्ही धावसंख्या आणखीन पुढे जाताना पाहा मिळतोय. या षटकाचा विचार केला तर एक चौकार एक षटकार आलाय आणि आता मात्र धावसंख्या पुन्हा एकदा स्कोरबोर्ड वरती चांगल्या प्रकारे पाहा मिळतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा सरळ अगदी केल्यात आणि चेंडू मात्र जाईल तो वाईडिश लॉंगांच्या वरून उत्तुंग असा षटकार पाहा मिळतोय. गुड शॉट. अद्यापर्यंत 2 षटकार एक चौकार या षटकामध्ये पाहा मिळाला आपल्याला. चांगली अशी फलंदाजी साईने मात्र करत असताना दुसरीकडे दिलीप पाटीलला पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत तिथे अतिशय चांगला प्रेक्षणीय झेल. कार्बन कमाल कॅच टिपला जातोय. राजूला माहिती होतं या झेलची किंमत काय होती मात्र स्वतःला झोकून दिलं, स्टेज केलं आणि त्याच्यानंतर डीप मिड विकेटला सुरेख झेल टिपला जातोय. अतिशय चांगला प्रेक्षणीय झेल. कार्बन कमाल. तर फलंदाज बाद झालाय. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरमध्ये पाहिल्या तर एकूण टोटल धावसंख्या आली आहे 47 धावा. 47 धावा तर पहा मिळाला. शेवटचा अंतिम ओव्हर अंतिम षटक पहा मिळाल्या मैदानामध्ये. दिलीप पाटील आणि कैलास 2 फलंदाज मैदानावरती. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. संदप आणि खिडकाली दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे पण खिडकाली टीम आणि संदप. सत्तेचाळीस गोलंदाज संतोष काटे. स्ट्राईकला दिलीप, नॉन स्ट्राईकला कैलास भोईर आणि संतोष काटे. गोलंदाजी मार्कवरती शेवटचा अंतिम षटक पहा मिळेल. एक भारदार शरीरयष्टी असलेला खेळाडू पाहायला मिळतोय दिलीप पाटील. पहिलाच बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न, लाईन मात्र चुकीचे आणि स्कोरबोर्ड वरती 48 धावा बनवल्या जातात. यावेळेस स्लोवर चेंडू हलकासा अपील पाहायला मिळतो. अपिलामध्ये ज्याचा उत्साह पहा मिळाला. बिग शॉट खेळायचं होतं दिलीप पाटीलला का त्यांना माहित आहे आता मात्र शेवटचा अंतिम षटक आहे. या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करेल तो मात्र देसाई टीम. यावेळेस पुन्हा एकदा वेगाने खेळण्याचा प्रयत्न मात्र धाव एकवटली नाही आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू समाप्त होतोय.
यास दिलीप बारके दादा पाटील कोच आहेत या टीमचे, सांगतात बाहेरून की कसं खेळावं. आताचा बॉल पुन्हा एकदा स्लो चेंडू फेकलाय आणि फलंदाजाला बीट केलं जातंय वारंवार, कारण त्यांना सुद्धा माहित आहे की हा खेळाडू कशा प्रकारे खेळतोय. त्यामुळे अद्यापर्यंत 3 चेंडू डॉट फेकले गेले त्या षटकामध्ये, कारण इथून शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधून चांगली गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग. अतिशय चांगला चेंडूची फेकी होत असताना संतोष काडेला पाहतोय आपण, लेग ब्रेक करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत लक्ष्मण गोरपेकर. एकच धाव, थोडासा दबाव पहा मिळतोय आणि एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागतं. अतिशय चांगली गोलंदाजी संतोष काडेची स्लॉगरच्या षटकामध्ये. जिथे धावांची गरज होती तेथे मात्र 49 धावा. लास्ट टू गो. यावेळेला चांगला चेंडू, व्हेरी गुड बॉलिंग. जर संतोष काडेची गोलंदाजी आवरली असेल तर जरा जोरदार टाळ्या द्या, कारण या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या आणि एक्झॅक्टली बनवल्या गेल्या त्या 49 धावा, आणि 50 धावांची गरज असेल ती गावदेवी नारिवली टीमला द्वितीय सत्रामध्ये. मग तत्पूर्वी चला आपण किरकाली टीमचा कॅप्टन आणि संदप टीम टास्क केला जाईल 2 टीम मध्ये. चला संदप टीम या. विनोद पाटील आणि विशाल. किरकाली टीम के उत्तम पवार याचं आपण. चला त्यासाठी या ना आपण. काबेळ करता संदप टीम या लवकर, इनिंग ब्रेक झाला. विनोद पाटील या, आणि त्याचबरोबर खिडकाली टीम विशाल किंवा उत्तम पवार या लवकर, लगेच टॉस केला जाईल. तर सिद्धू काय विनंती करतोय आपल्या शुभास्ते टॉस करा. एका बाजूला आपण देसाई, आपण तर सामना चालू आहे देसाई विपक्ष नारिवली. आता मॅच सुरू होईल. आपण खिडकाई विपक्ष स्पर्निकल संदप 40+ मध्ये टॉस केला जातोय. सुखदेव काका यांच्या शुभास्ते लेजंड क्रिकेटर त्यांच्या माध्यमातून नाणेफेक केली जाते. नारिवली संघाला एक्झॅक्टली 50 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी केली राजू काटे, आपण त्यांचे बंधुराज संतोष काटे, अप्रतिम काय लेग ब्रेक टाकले, जबरदस्त लेग ब्रेक चेंडू टाकले. परफेक्ट लाईन आणि लेंथ वरती ते गोलंदाजी करतोय.
थँक्यू. तर कृष्णा मात्र देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत फॉर्च्यून इव्हेंटचे. खूप चांगलं ओपिनियन केलं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नमे कुर्मे देव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती त्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. ज्याच आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजी शिलार राकेश म्हात्रे आमचे 2 बंधुराज यशवंत पाटील सुरेश पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे देसाई 40+ चषकमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता. देसाई 40+ चषक 20-21चं दमदार आयोजन. 50 धावांचं एक्झॅक्टली आपण लक्ष आहे. बळीराम गोविंदाजी मार्कस टाकला. राजू काठे पहिला चेंडू ऑन साईडला पीक केला. बॉटमॅनचा खूप चांगला वापर केलाय. चेंडू जातो मिड विकेटला. डीप 15 दशक आलाय. चेंडूला उचलतो फिकी करतोय. 2 धावा मिळतात. राजू काठे म्हणजे या संघाचे पण रन मशीन. काय बॅटिंग केली ती श्रद्धांजली चषकमध्ये आणि चॅम्पियनशिप पटकावली. विश्वनाथ मस्करी सांगितले की आमच्याकडनं बऱ्याच वेळा स्पर्धा आपण इथे हुलकावणी देऊन गेल्या आम्हाला पहिल्या नंबरचा चषक, पण श्रद्धांजली चषक त्याने उचलला. हा चेंडू लाईन पावी लागणार यावेळेला. पंच संतोष उर्फ बाळू वाईट चिकून करतायत. अवंत धावने भर धावसंख्या 10 फलकात 3 धावा. आणि विश्वनाथ दादानी बघा ट्रॉफीला चुंबन घेतला. तो फोटो देखील आम्ही पाहिला. नंतर कॅमेरामॅन आहेत, मोबाईल आहे, तर काय करतील सांगू शकत नाही अशोक पाटील. हा चेंडू ड्राईव्ह बघायला मिळालाय. मिडॉनला बीट करून चेंडू जातो लॉंग ऑन सीमारेषा पार. दणदणीत चौकार. चांगला फटका होता ऑफड्रायच्या माध्यमातून. ऑनड्रायच्या माध्यमातून हा फटका होता. अशोक जेव्हा जेव्हा जगदीश पाटील असे फटके येतात ना, तुमचा आत्मविश्वास आपोआपच वाढतो. आणि हा मैदान बघितलं तर निसर्गाच्या सानिध्यात सावली मैदान. आता मला वाटतं किंग छत्रपती शिवाजी महाराजांचं हे क्रीडांगण त्यांच्या नावाने आपण इथं हा नाव दिलं गेलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर महाराष्ट्रचे आराध्य अखंड आराध्य दैवत, संतांची भूमी ज्याप्रमाणे महाराष्ट्र आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी. बघा जरा चेंडू बघा. जरा गाडी कोणाची 4 व्हीलर जरा व्यवस्थित पार्क करा. वाईट गाडी आहे का? आतापर्यंत या स्पर्धेत 799 म्हणजे आपण बघतो 800वी धावी कोण पूर्ण करतोय. 10 वाजायला 10 फलकात 7. चांगली बॅटिंग करतो राजू काठेच्या बॅटमधून. बघत चौकार आलाय. 2 बंधुराज सलामीला आल्या. आज मात्र बरेचसे खेळाडू नाही आहेत सातत्याने. क्रिकेट काही खेळाडू जॉबला आहेत, काही आपण येतोय जे जॉबला आहेत त्यांना लवकर मिळत नाही. धंदेवाईक आहेत ते मात्र आपण म्हणजे थोडंसं धंदा आपण म्हणजे तर बाजूला ठेवून मात्र क्रिकेटकडे वळतात. बळीराम पुणेचा गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा यांकडून सरस्वती विद्या मंदिर. हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला लेटकट करायचं होतं, थोडंसं ठरून खेळले. इनसाइड एजच्या माध्यमातून चेंडू कदाचित आपण एस्टांवरती गेलं नाही हे मात्र सुदैव ठरलं राजूचं आणि सुदैव ठरलं नारिवली संघाचं. अन्यथा अशा प्रकारचे बरेच फलंदाज आम्ही बाद होताना पाहिले. अशोक पाटील 800वी धाव या स्पर्धेत राजू काठे पूर्ण करतोय. म्हणजे सांघिक 800वी धाव झाले का, वैयक्तिक नाही. हा चेंडू ऑन साईडला पूल करतात. स्ट्रेक्सर बीट होतो. यावेळेला धाव झाली असती. राजू काठे मात्र नकार देतो. कारण अशा शॉर्ट पिचवर तुम्हाला ना धावा येणं फार गरजेचं होतं. लवकर शॉर्ट सिलेक्शन केलेत. राजू काठे सांगतात की लवकर खेळलायस, वेट अँड वॉच क्रिकेट पाहिजे होतं. आता पुन्हा गोलंदाजी मार्कवर बळीराम. एक चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक बघायला मिळालं. 8 धावा धावफलकात लागलेत. स्ट्रायकेला संतोष काठे खूप चांगला झेल देखील त्याने घेतला. क्षेत्ररक्षण चांगलं केलं. उद्या देखील आपण इथे 1 डे फिनिश पाहणार होतो खिडकाईच्या माध्यमातून. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला काय पायचीचा अपील करतायत. हाईट फॅक्टर त्यामुळे बचावले गेले. अन्यथा इथं प्लम LBW बघायला मिळालं असतं. खूप चांगलं डिसिजन येतो संतोष उर्फ बाळूच्या माध्यमातून. LBW साठी तुम्हाला बघा पायचीसाठी 3 गोष्टी पाहाव्या लागतात. हाईट फॅक्टर, चेंडूची पिचिंग आणि चेंडू कोणत्या स्टमर होता या गोष्टी प्रामुख्याने पाहिलं जातं. चेंडू चांगला होता, पिचिंग देखील चांगली होती, पण हाईट फॅक्टरने बचावले. धावसंख्या 9. बळीराम चांगली गोलंदाजी करतोय. चौकार आल्यानंतर बघा किती चांगली गोलंदाजी करतोय. साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला क्षेत्ररक्षण.
हा चेंडू ऑन साइड लाडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. बिग विकेट, या मॅचची गोल्डन विकेट मिळाली. राजीव काठे बॅक टू पवेलियन. लवकर शॉट सिलेक्शन केलं. चेंडू मध्ये थोडीशी गती कमी होती आणि बॅटने चेंडूला मिड विकेट क्लिअर करायचं होतं. साईनाथने खूप झेल चांगला घेतला. आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. लक्ष्मण गोरपेकरला संघात खेळाडू कमी आहेत. बॅटिंग लाईन चांगली अजूनही, पण चांगले खेळावं लागणार. राजीव बाद झालाय 9 या धावसंख्येवरती. आपण बघतो वैयक्तिक संघाची धावसंख्या 9 आणि राजूने केल्या तब्बल धावा 7 धावा. आता उर्वरित समीकरण असणारे आपण बघितलं षटक संपलं. येणारे 24 चेंडू 41 धावा होतील जगदीश पाटील धावा, पण त्यासाठी तुम्हाला संयम आणि धैर्य दाखवायला लागणार आहे. हिंमतीने फलंदाजी करावी लागणार. लोक शांत ठेवून फलंदाजी. राजीव काठेकडनं घाई भरपूर झाली मी तर म्हणेल. नाही मी तर म्हणेल जगदीश पाटील राजीव काठे या संघाचा ब्लॅकबोर्ड आपण रन मशीन आहे. कदाचित घाई झाली असावी राजूला, कारण मिड विकेटला भरपूर गॅप होती. पॉवर प्ले चालू होता. जिथे क्षेत्ररक्षण लावला होता ना बडी लॉंगर आणि मिड विकेट, तिथेच एक्झॅक्टली हा चेंडू गेला. सापळा रचला होता. थोडा जरी डाव्याने उजव्या बाजूला गेला असा चेंडू तर कदाचित झेल झाला नसता. पण आता आपण बघितलं जे 2 फलंदाज त्यांना चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. खास करून संतोष आणि आपण ते लक्ष्मण गोरपेकर. आता पुढच्या वर्षी 2022 मध्ये संदीप गोरपेकर देखील संघामध्ये येईल. बरं का, पाणी पाहिजे. मिळेल. हा चेंडू यावेळेला आपण बोलले तर पंचांकडे पाहायला जातं. शॉर्ट पिच चेंडू होता यावेळेला. हा चेंडू यावेळेला पंच वाईटची खून करतात. आता एक्झॅक्टली वाईड आहे. तर संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 10 धावा. SP देखील येतात. स्वागत SP सुभाष पाटील मान्य केले. संद फुटी प्लस संघाचे एक अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू. SP पॅनल पुढे गोलंदाजी मार्कवर आपण साई राईट आर्म राऊंड कडे मार्क होतोय. हा चेंडू बॅकफुटला गेलाय. ऑन द टोस्ट क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल. काय झेल पकडला बघा. पटक्यामध्ये ताकदच नव्हती जगदीश पाटील मी तर म्हणेल. फटका खूप चांगला होता पण ताकद बिलकुल नव्हती. जणू काय फक्त स्टेअर केला होता चेंडूला ऑन द टोचच्या माध्यमातून. अशा फटक्याला तुम्हाला ना ताकद पाहिजे तरच तुम्ही. बारक्यादा आमच्याशी बघा बातचीत करतायत. बारक्यादा बरोबर आहे. फक्त टच फक्त आपण बद्दल दिशा दिली होती चेंडूला. इथून आता चांगली बॅटिंग करायला 40 धावांची गरज आहे. बारक्या पाटीलच्या चेहऱ्यावर थोडंसं सुमित हास्य दिसतंय. खरं गावचा संघ आहे. नाही कोणताही संघ असू दे ते हसत असतात. डोंबोलला जाताना सुद्धा तर 3ऱ्या मजल्यावर आवाज देतात जोरात. मला ही ओळख आहे त्यांची. हे प्रेम आहे त्यांचं आमच्यावरचं. गोलंदाजी मार्कवर साई खूप चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी आणि देसाई संघाचं कौतुक यासाठी करेल की क्षेत्ररक्षण लाजवाब केले त्यांनी. गुरु महात्रे आपण बघतो स्टँडच्या पाठीमागे ऑन साइडला शॉट फाईन लेग शॉट आपण लेगला क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्कोअर लेग. हा चेंडू एज आणि क्षेत्ररक्षक मात्र इथं आपण थर्मॅन बीट फाईन लेग बीट. हा क्षेत्ररक्षण असा आहे ना SP जर थर्मॅन फाईन लेगच्या इथून जर चेंडू निघून गेला ना का तो लॉंग स्टॉपलाच जातो. तो संख्या धाव फलकात 14 धावा. चौकार आलाय. लक्ष्मणला एक जीवदान मिळालंय. पुढे साई गोलंदाजी मार्कवर दिलीप पाटील येतोय आता. हा चेंडू उंच गेलाय. पटका फसलाय. पायचा याला कोण झेल घेतोय. अप्रतिम झेल. काय झेल पकडला गेलाय मी तर म्हणेल. जगदीश पाटील झेल हातात विसावतात आज आपण तर देसाई संघाच्या. बळीरामला देखील विश्वास नसेल बसला की हा चेंडू झेल मी पकडेल. गुरुनाथ पाटील बघा गुरुनाथ म्हात्रे थोडेसे आपण ते
खुश होत आहेत की झेल त्यामध्ये कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. 3 प्रमुख फलंदाज बाद झाले. आता संतोष बाद झालाय, राजीव काटे बाद झालाय, आपण लक्ष्मण बाद झालाय. आता शरद आणि इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे शरद आणि सुभाषला. अजूनही मॅच संपली नाहीये. 14 धावा धावफलकाती आहेत. अजूनही 36 धावांची गरज आहे. पण त्या गोलंदाजी मार्कवर आपण आता साईने चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 2 विकेट मिळवल्यात या षटकामध्ये. आता इथून बॅटिंग कोण करणार, शरद की आपण सुभाष. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण. 3 उत्कृष्ट दर्जाचा झेल घेतल्यात आणि तिथून मात्र वापसी केली या संघाने. पण त्या गोलंदाजी मार्कवर साई राहून तिकडे मार्क शाकला शरद. चेंडू शपल ऑन साईडला गॅप मधनं काढलाय. चेंडू जातो यावेळेला आपण तो शॉर्ट लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू फाईन लेग सीमारेच्या पार चौकार. चांगली बॅटिंग. 18 धावा धावफलकाती लागल्यात. बघा धावा आल्या जगदीश पाटील. आता आपण म्हणतो 32 धावांची गरज आहे. तिसरं षटक अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथून तुम्हाला संयमाने बॅटिंग करावी लागणार आहे कारण चौकार आला नाही तर घाई करता कामा नाही. सिंगल डबलने तुम्ही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता आणि देसाई संघ तेच करतो, चुकांचा फायदा उचलतोय. चेंडू चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. आता येणारे 18 चेंडू, 32 धावांची गरज आहे. षटक संपलंय. या षटकात खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. आपण तर साईच्या माध्यमातून साईने तब्बल षटक आपण 6 चेंडू फेकले आणि त्यांनी धावा दिल्या तब्बल आपण 9 धावा दिल्यात आणि विकेट देखील मिळवलं तब्बल 2 गडी. जबरदस्त गोलंदाजी. 32 धावांची गरज आहे. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये आपण 18 चेंडू मध्ये 10.66 धावा करायच्या आहेत. कृष्णा होतील धावा पण त्यासाठी तुम्हाला विकेटवर थांबणं फार गरजेचं आहे. जरी एकाच षटकात धावा आल्या नाही ना क्रिकेटमध्ये असं करता कामा नाही की तुम्ही पुढच्या षटकात मी अटॅक कराल, विकेट फेकता कामा नाही. विकेट आपला बहाल करू नका. तर काल आम्ही बघितलं दिवा चषकमध्ये काय खोनी संघाने बॅटिंग केली आणि चॅम्पियनशिप पटकावली. जरी विकेट गेला ना तरी मात्र येणारा प्रत्येक खेळाडू अटॅक करत होता. ठोंबरे बंधूंनी काल अक्षरशः मैदान गाजवलं. हर्षद ठोंबरे असतील, आकाश असतील, अजय उतेकर असतील. काय एक 17 वर्षाचा गोलंदाज आला, काय गोलंदाजी केली त्या गोलंदाजांनी. अक्षरशः मैदान गाजून सोडलं होतं. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणी छोटं नसतं, कोणी मोठं नसतं. अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. जलपान करतात खेळाडू. आता येणारे 18 चेंडू 32 धावांची गरज आहे. साईने एक षटक फेकलं, बळीरामने एक षटक फेकलं. आता पाचच्या गोलंदाजी मार्कवर कोण येतोय तर ऑप्शन भरपूर आहे. गुरुनाथ म्हात्रे देखील आहेत. साई 2 ओव्हर टाकू शकतो किंवा बळीराम 2 ओव्हर फेकू शकतोय. वैभव ठक्कर थोडंसं आपण सुस्तावलेत, आळस देत आहेत. आळस दूर करा, तुमचा आळस दुसऱ्याला लागेल. आळस देताना कधी आपण तोंडावरती हात ठेवा. बळीराम येतो दुसऱ्या स्पेलमध्ये. आता स्ट्रायकेला फलंदाज सुभाष. चांगली बॅटिंग करावी लागेल, धावा होतील. अशोक पाटील आता चांगली बॅटिंग. इथून मात्र पार्टनरशिप करावी लागणार. पहिला पार्टनरशिप बिल्डअप करा 2 षटकामध्ये आणि मग अटॅकिंग क्रिकेट करा. चुका केल्या त्याचा पुरेपूर फायदा घेतला देसाई संघाने. आज दिलीप पाटीलची बॅट मात्र शांत राहिली. काही जमलं नाही त्यांना, स्पिन जमले नाही. जर 5 चेंडू फेकले असते तर मला वाटतं 4 तरी बाहेर आले असते. कोच त्यांचे बंधुराज थोडेसे नाराज आहेत. मला वाटतं बॅटिंग कोच दिलीप बारकादा तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे त्यांच्यावर. तुमच्या भावाकडे खास लक्ष द्यावं लागणार आहे. थोडंसं फिटनेसकडे लक्ष द्या त्यांच्या. गोलंदाजी मार्कवर विष्णुदादा मस्कर देखील हसतायत. खरे हे पूर्वीचे क्रिकेटर आहेत. पूर्वी चांगले, आता चांगले मित्र देखील आहेत. पूर्वी क्रिकेटर होते. चेंडू लेट कट करतो यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण म्हणतोय पॉइंटला. प्रयत्न केले असते ना हनुमंतदादांनी तर नक्कीच झेल मिळाला असता, पण प्रयत्न करत नाहीयेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतो. यावेळेला 19 धावा आपण पाहू शकता. समीकरण बदलते पुन्हा एकदा. आता येणारे 17 चेंडू 31 धावा. आज षटक फार महत्वाचा आहे. शरद गुणवत्तेने भरलेला खेळाडू. बळीराम चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता. प्रचंड वेग होता चेंडू मागे.
धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 20 येणारे, 16 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. धावा होतील पण त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागणार. खास करून आपण येतोय सुभाषला बॅटिंग करावी लागणार आहे. फलंदाजीमध्ये कैलास गोरपेकर देखील चांगला फलंदाज आहे. पुणे गोलंदाजी मार्कवर बलिराम. हा चेंडू लिडिंग एज, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल ड्रॉप. 2 धावा इथे मिळत आहेत. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षकाने मुवमेंट केली होती ना बारक्या धात, त्याप्रमाणे असं वाटतं की झेल सुटेलच. का तुम्हाला चेंडूवरती येणं, नजर ठेवणं, छातीवरती तुम्हाला झेल घेणं फार गरजेचं आहे. आणि एक सोप्पा झेल सोडलाय. तर संख्या 22. तर अशा चुका करता कामा नाहीये. जीवदान मिळालं सुभाषला. बळीराम पण येतं गोलंदाजी मार्कवर. तिसरा पुढचा चेंडू. हा चेंडू बॅक पुढे गेला. स्क्वेअर कट करतो क्षेत्ररक्षक आहे ती हनुमान पाटील. बघा चेंडू फिरला आणि बरोबर त्यांच्या हातात गेलाय. तर संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा. 27 धावांची गरज आहे. सिंगल डबलने तुम्ही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता ना, पण आता मात्र आपण त्या धावांची गती ती वाढावी लागणार आहे. आता धावसंख्या वाढत, आपण तर रन रेट वाढत चाललाय. बळीराम चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. स्ट्रायकरला शरद. हा चेंडू यावर सुटली टायमिंग. फलंदाज आहे, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरना चेंडू फ्लाय होतोय. मस्तक पे दस्तक आणि हाय तो मच निडेड षटकार. नित्यंत गरज होती अशोक पाटील षटकाराची आणि तो षटकार आलाय शरदच्या बॅटमधून. मी मागाशीच म्हणत होतो शरदकडे गुणवत्ता भरपूर आहे. त्याचा गुणवत्ता त्याला पेश करावी लागणार आहे का प्रत्येक वेळी. 29. तुम्हाला प्रत्येक वेळी राजू काठे, लक्ष्मण गोरपेकर मॅच जिंकून देणार नाही. कारण तुम्ही देखील संघामध्ये आहात म्हणजे तुमची देखील भूमिका चांगली आहे. तुम्हाला चांगली भूमिका बजावी लागणार आहे. 29 धावा 10 फलकात. पुण्याचा बळीराम राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला शरद पाटील. हा चेंडू यावेळेला आपण घेतला, थोडीशी घाई केली आहे. एक्स्ट्रा धाव मिळते. धाव संख्या 10 फलकात 30 धावा. षटक संपलंय. आता येणारे 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. 20 धावांची गरज आहे. दाई वैभव तुम्हाला समीकरण सांगतो बघा प्रत्येक चेंडूचं. वैभव ठक्कर देखील एक चांगले गुणलेखक. आता येणारे 12 चेंडू 20 धावांची गरज होतील. अशोक पाटील धावा या षटकात धावा आहेत तब्बल. अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत. कृष्णाने देखील आम्हाला लगेच समीकरण दाखवलं बघा. 12 चेंडू 20 धावा आणि या षटकात धावाले अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत तब्बल 12 धावा आहेत. समीकरण आता बघितलं ना कृष्णा तसं तर सोपं आहे पण धावा मारावे लागणार तुम्हाला मैदानात. कारण आपण जेव्हा आम्ही बरेच वेळा बघितलंय की जेव्हा ती कमी धावा असतात ना तेव्हा ती मॅच खूप क्लोज येते. खूप चांगली मॅच बघायला मिळते. काल देखील बघा सागाव संघाने आपण तर बलाढ्य आपण बोलले तर वाकलन संघाला पराभूत केला. 38 धावात करत होत्या 4 षटकांमध्ये. पहिल्या षटकात धावा आल्या तर 12 का 13 धावा आल्या त्या. पण त्यानंतर मात्र जी गोलंदाजी केली ना शेवटच्या षटकामध्ये 10 धावाला एक चौकार आला. नंतर मात्र 3 धावांनी तो संघ पराभूत झाला. हे क्रिकेट आहे कृष्णा. क्रिकेटमध्ये कधी कोण कोणाला हरवेल सांगू शकत नाही. आताच खार्डी चषक मारला आपण तर शिर्डून संघाने आणि दिवा चषकमध्ये पहिल्याच सामन्यात संघ हारला. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही काल काय केलं ना हे गृहीत धरत नाही. तुम्हाला आज मैदानावर काय करायचं हे महत्वाचं आहे. येतोय यावेळेला गोलंदाजी मार्कवर येतोय. अरुण येतोय. अरुणचं षटक फार महत्वाचं असणार आहे. अरे इथून शरद कशी बॅटिंग करतो पाहिजे. ऑन साईडला क्षेत्रशन, फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेटला क्षेत्रशन, लॉंग ऑनला क्षेत्रशन. भरपूर मोठी गॅप आहे वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट मध्ये. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन, एक क्षेत्रशन गलीमध्ये, एक क्षेत्रशन कव्हर्स, एक क्षेत्रशन डीप लॉंग ऑनला आपण पाहू शकता आणि एक क्षेत्रशन फुल टॉस आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. पाचव्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो का इथे. 2 धावा पूर्ण होत आहेत का पाहायचंय. फेकी अचूक येत आली. फलंदाज बाद. बिग विकेट. अजून एक विकेट.
विकेट आपण तर साई सारखा फलंदाज क्षेत्ररक्षक आहे ना, तिथून तुम्ही 2 धावा घेण्याची चूक करूच नका मी तर म्हणेल. अशोक आपण तर बारक्या विकेट आणि टॉसला महत्व नाहीये. गडी बाद झाले तब्बल आपण बोलतो 4 गडी बाद झालेत. चुकीचं कॉल, कोऑर्डिनेशन नाही झालं. अशोक पाटील तर यावेळेला कोऑर्डिनेशन होणं फार गरजेचं, कारण शरद धावू शकत नाही. एवढा धावलाय, चांगली बॅटिंग केली, चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. नवीन फलंदाज येतो यावेळेला कैलास गोरपेकर, एक अतिशय चांगला फलंदाज, एक फिनिशर म्हणून त्याकडे आम्ही पाहतो नेहमी. चांगली बॅटिंग केली ते वाडेकरला पण. अरुण हा चेंडू खूप चांगला आहे, खाली झाला, एक धाव कंप्लीट केली. आता 2 धावा होतात का पाहायचंय. बघा पुन्हा एकदा फलंदाज बाद झाला असता. अठरा धाव्यांची गरज आहे. चेंडू बाकीत अजूनही विचार केला तर 10 चेंडू 18 धावा. हा चेंडू यावेळेला खूप उंच आणि खूप लांब. चेंडू जातो लॉंग ऑन सीम आरशापार. 6 धावसंख्या वाढते, धावसंख्या 38. आता 12 धाव्यांची गरज आहे. एका मोठ्या फटक्याने बघा मॅच खुली केली. हे क्रिकेट आहे. पाणी पाणी थांब दादा. 12 धावांची गरज आहे. येणारे चेंडू बाकी आहेत, आपण 9-12 धावांची गरज आहे. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा, 1 धाव इथे कंप्लीट होते का पाहायचंय, आणि 1 धाव झाली देखील. पंच सांगतात लेग बाय. मॅच आपण तर क्लोज येत चालली आहे. 7 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. 8 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. आता मॅच बघा खूप चांगली आहे. एका षटकाराने मॅच बघा पूर्णपणे वापसी केली. अरुण गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पुन्हा एकदा साईड स्पिन समोर खेळतोय. स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला फेकून देतो यावेळेला लॉंग ऑन लॉंगच्या मधून षटकार. काय फटकाय. जगदीश पाटील स्टँड अँड डिलिव्हर सरळ चेंडूला फेकून देतो साईड स्क्रीन समोरनं वरून फेकून देतो. काय फटकाय, काय ताकद आहे. मी मगाशीच म्हणतो कैलास गोरपेकर एक वेल फिनिशर आहे या संघाचा, आणि आता मात्र सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवला आहे. येणारे 7 चेंडू 5 धावांची गरज आहे. समीकरण सोपं झालंय आता. तर पुणे गोलंदाजी मार्कवर अरुण थोडस महागडे ठरतोय. हा चेंडू ऑन साईडला स्वीटली टायमिंग. काय फटका यार, अप्रतिम. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लागला. मी मगाशीच म्हणत की कैलास गोरपेकर ना या संघाचा वेल फिनिशर आहे, आणि आपल्या स्टाईलने सामना संपवला. वेल प्लेड कैलास. आणि या सामन्याचा मार द मॅच नो डाऊट कैलास. काय बॅटिंग केली, अप्रतिम. जणू काय डगआउट मधून सेट होऊन दिसला. जबरदस्त बॅटिंग, 1 षटक ठेवून मॅच जिंकली. वेल प्लेड कैलास. चला हँडशेक करा. चला या सामन्याचा